देऊळगाव राजा तालुक्यातील दिग्रस एक कॉफीचं केंद्र बनलंय। गावातल्या यशवंत महाविद्यालयामध्ये सर्रास कॉफी सुरू असल्याचं झी मीडियाच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झालंय। तुम्ही दृश्य पाहू शकता। सध्या 10वीची परीक्षा सुरू आहे। या केंद्रावर परिसरातल्या 5 ते 6 शाळांचे तब्बल 232 विद्यार्थी परीक्षा द्यायला येतात। पण इथे राजरोसपणे सामुदायिक कॉफी चालत असल्याचं या दृश्यांवरून स्पष्ट होत आहे। पालक विद्यार्थ्यांना खिडकीमधून कॉफी पुरवतायत। काही ठिकाणी तर चक्क गाईड समोर ठेवूनच पेपर लिहिले जात आहेत। शिक्षकही विद्यार्थ्यांना पेपर सोडून देत असल्याचा धक्कादायक प्रकार या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आलाय। दिवसा ढवळ्या हा प्रकार सुरू असताना बोर्डाचे अधिकारी आणि भरारी पथक काय करतायत असा प्रश्न उपस्थित होतोय। आणि आज महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक तपशील जाणून घेऊया। आमचे बुलढाण्याचे प्रतिनिधी संतोष लोखंडे आपल्या सोबत आहेत। संतोष, ही दृश्य अत्यंत भयानक आहेत की स्वतः शिक्षकच विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यास मदत करतायत। चक्क गाईड समोर ठेवून पेपर लिहिले जात आहेत। कसे विद्यार्थी घडतील, काय सांगशील? गिरीश, या ठिकाणी आपण बघू शकतो की बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील हे दिग्रसचं 10वीचं सेंटर आहे। या ठिकाणी जवळपास परिसरातील 5 शाळांचे विद्यार्थी परीक्षेसाठी आले आहेत आणि असं असताना या ठिकाणी सर्रासपणे शिक्षक लोक जे आहेत, शिक्षक लोक स्वतः त्यांना या ठिकाणी पेपर सोडून देत आहेत, तर पालक सुद्धा त्यांचे जे आहेत त्या ठिकाणी त्यांना कॉफी पुरवत आहेत। अशा प्रकारे हा म्हणजे खुलेआमपणे या ठिकाणी ही कॉफी सेंटर या ठिकाणी कॉफी आहे आणि याकडे अधिकाऱ्यांचं आणि कोणाचंच लक्ष नाहीये। कोणी या ठिकाणी फिरत सुद्धा देखील नाहीये। त्यामुळे या ठिकाणचे विद्यार्थी नेमके आता पास तो होतील, परंतु भविष्यात काय करतील असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। गिरीश, नक्कीच संतोष, प्रथम म्हणजे या परीक्षा केंद्राच्या प्रमुखांनाच निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि भरारी पथक काय करतात जिल्ह्यातलं याकडे सुद्धा शिक्षण विभागानं लक्ष देणं गरजेचं आहे। निदान यापुढच्या पेपरला तरी असे प्रकार होऊ नयेत हीच अपेक्षा आहे। तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।